महत्वाची बातमी मुंबई दहिसरमध्ये संजय निरुपम आणि मनसे कार्यकर्ते आमने सामने आले। मनसे कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्या कारच्या टायरची हवा काढली। दहिसरमध्ये संजय निरुपम आणि मनसेचे कार्यकर्ते आमने सामने आले। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची या मुद्द्यावरून निरुपम देखील या ठिकाणी रस्त्यावर उतरले होते। 1 मे पासून सर्वच रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची करण्यात आलेली आहे। अन्यथा त्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा परिवहन विभागाकडून देण्यात आला आणि त्यानंतर दहिसरमध्ये आलेल्या निरुपम आणि मनसेचे कार्यकर्ते हे आमने सामने आले। मनसेच्या कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्या गाडीची हवा सोडली। मनसे कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्या कारच्या टायरची हवा काढली। त्यानंतर मनसे कार्यकर्ते आणि निरुपम यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आमने सामने आलेले होते। मराठीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनसे आक्रमक झालेली आहे। तर रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची करण्यात आल्यानंतर निरुपम या रिक्षा टॅक्सी चालकांना भेटण्यासाठी म्हणून दहिसर या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध देखील केलेला आहे। तर या निर्णयाला सरकारच्या निर्णयाला मनसेने पाठिंबा दिलाय। तर सरकारमधीलच आणि तेही शिवसेनेच्याच मंत्र्यांमध्ये आमदारांमध्ये या मुद्द्यावरून 2 गट पडल्याचं पाहायला मिळतंय। प्रताप सरनाईक यांनी स्वतःच हा निर्णय जाहीर केला होता, तर शिवसेनेच्या संजय निरुपम यांनी मात्र या निर्णयाला विरोध केलाय।